पेनला जायचं तर आम्ही डायरेक्ट अमरावतीला चाललोय. आणि तो पोरगा आता की अजून त्यांनी कपडे घातले नाही काय नाही बनवलं नाही. अरे आम्हाला चालू करतो पण त्याला बोलले हा बोल. ते स्कूटीचा व्हिडिओ स्कूटीचा व्हिडिओ पण स्प्लेंडरचं ते गाणं नाही का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज परत मी ब्लॉग चालू केलेला अशा तऱ्हेने. आणि आज आम्ही चाललो आहे पेनला कोण कोण चालले तुम्ही बघू शकता. हा आहे माझा मित्र प्रतीक बागल आणि नेहमीप्रमाणे आमची बायको पाठी बसलेली आहे. अजून 2 जण यायचे. तो विनय म्हणून एक मित्र आहे माझा, मस्त बेस्ट फ्रेंड, आणि त्याच्यासोबत त्याची बायको. त्याचं आता रिसेंटली नवीन लग्न झालेलं आहे. सो आम्ही आता चाललोय जरा पेनला गणपती बघायला. आता आम्ही नवीन कपलची मजा घेणार आहोत. आता आम्ही नवीन कपलची मजा घेणार आहोत थोडी. तो उगाच व्हायचा काय नवीन कसं असतं ते लग्नानंतर ते आम्हाला एक्सपिरियन्स करायचा. नवीन लग्नानंतर कसं असतं ना त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा जरा त्याला. माझं लग्न नाही झालंय पण मला एक्सपिरियन्स घ्यायचे. सो गाईज आता पाऊस माझे मित्र बघा. हा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे. मला असं फुल फनी ब्लॉग होणार आहे असं वाटतंय. सो आता व्हिडिओ होतील आमचा काय नाही हो चाललंय नुसतं. आता मस्त की पाऊस वगैरे चालू झालेला यायला बंद झाला यार. नरपती पाऊस आहे एकदम. आणि आता चालू कोकणी लोकांचा नारळ असतो तो आपण हे करू. नारळ फिरवायचा. हा नारळ फिरवू म्हणजे पाऊस पडेल. नारळ फिरवायचा आहे का? तो एक मित्र विनय तो नारळ घेऊन आणणार आहे. आता त्यालाच फिरवतो म्हणजे जास्त पाऊस पडत. चला भेटू आता. तो काही आमच्या मित्राची जी बायको आहे ती भिजायला नको म्हणून आम्ही छत्री नवीन लग्न झालंय ना म्हणून. नया प्यार है नया चालेल चला आता तिकडे गेला भेटतो. काय आता आम्ही आलेलो आहे आणि तो पोरगा आता की अजून त्यांनी कपडे घातले नाही काय नाही बनवलोय नाही. तुम्हाला दाखवला तो. हा बायको काय बाटल्यांची सोय करतो बघा. तो बनवलो तो बघा. काय शपथ काय खरं नाही आज. ए विनय लपून बघतो आता. त्याला काय आता मला बोलतो तयार राहा आणि अजून स्वतः तयार नाही झालाय. काय बोलायचं आई शपथ काय खरं नाही आज. अजून बनेलवरच होतो. शर्ट नाही घातलं काय नाही घातलं. काय काम करणार. हा या मित्राला तुम्ही माझ्या ओळखला असेल. लंगोटी यार एकदम बेस्ट फ्रेंड. हा बघा हा एकदम आता याचं रिसेंटली जस्ट लग्न झालेलं आहे. सो आता ह्याच्या बायकोला फिरायला घेऊन चाललाय. अरे कोणतीला करते आता लाजतोय किती बघा ना. काय ते बघा आमची बायको इथं पार्टी झाला आमचा आता 2 वर्ष झाले आता. हे बघा ब्लॉग खतरनाक म्हणजे आम्ही अरे लय मजा. गोळ्या कसल्या गोळ्या तिला पण होतं. तिला पण होतं. दोघी तुम्ही त्रासवाले आहे. ही पण गाडी ही गाडी काढतोय. अरे त्यामध्ये चला भेटू पुढे. सो गाईज तुम्ही आता बघू शकता मेंबर वाढलेले. तर पहिले आम्ही 2 असायचो. आता अजून 2 वाढले. ही विनयची बायको. ती माझी बायको. हाय. तर आम्ही आता चाललोय पेनला आणि गरम व्हायला लागले. बघा इथून हात नाही चालतंय आपलं एकदम स्क्रिप्टेड नाही असं काय. डायरेक्ट रॅन्डम जे आहे ते. धबधबा बघा. काय तो धबधबा. अरे यार गेला धबधबा गेला तो. डेंजर होता एकदम. ते पण रिक्षा पडत होता. आम्ही आता चाललोय पेनला. जरा पेन होतपर्यंत फिरून येतो आम्ही. बघा पाऊस पण आला एकदम खतरनाक. चलो भेटूया बरं आता. तो काही शांत बसा रे जरा यार. काहीच आम्ही आता डोंबिवलीवरून बाहेर पडतोय म्हणजे. आणि जोरदार पाऊस पडलेला आहे चालू झालेला आहे अशा तऱ्हेने. आणि आता राईट मारायला सांगतोय विनय. तर लिहिलेलं आहे माझी डोंबिवली. पण माझी आहे की नाही काय माहित नाही. बघा खूप जोरदार पाऊस आहे. माझी कल्याण ना माझी काय आम्ही चाललंय माझ्या
बीप बीप हे बीप वहिनी करणार आहे पाठीत बसल्या. अरे तो नाही, गाणं लावलं त्याच्यामध्ये आता बरं आहे का? काय आता मी गाणं टाकलं त्याच्यावर टेन्शन नको घेऊ तू. तर बघू शकता तुम्ही हा असं छान असा निसर्ग आहे. हा. काय झाडी, काय डोंगर, काय दर्या. काय झाडी काय डोंगर तो डायलॉग नाही का त्यामध्ये काय झाडी काय डोंगर. सो गाईज आम्ही आता निघालो म्हणजे कधीच निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय मस्त की नवी मुंबईच्या रोडला आहे. गाईज आता आम्ही थोडा रस्ता चुकलेलो. आम्हाला जरा जास्त टायमिंग दाखवत आहे आता पण तरी ठीक आहे बरोबर रस्त्याला चाललोय. जरा एक वेगळा रस्ता होता शॉर्टकट त्या रस्त्याने जायचं होतं. पाठीमागून मुंगळा आहे नुसता हात घालतोय. आता आम्ही हायवेला चाललोय मस्त की. आम्ही मॅप चुकीचा टाकला काही. मॅप चुकी एक सीन झाला आमचा. जायचं तर दुसरीकडे आमचं या पेनला जायचं तर आम्ही डायरेक्ट अमरावतीला चाललोय. अमरावती आमरस खायला चाललोय. असं आहे लग्न आल्या माणसं सुधारतो पण हा पूर्ण बिघडला आहे. काय पण मॅप टाकतोय. तर चाललोय आम्ही मस्त की बघा हा हायवे लागलाय आम्हाला असं सुंदर असा हायवे. आम्ही ऍक्च्युली पेनला नाही आम्ही गोव्याला चाललोय. हा गोव्याचा रस्ता आहे. यांना येडा बनवलाय आम्ही. स्कॅम के आहे इनके. स्कॅम के इनके साथ. मजा नाही आहे. मजा नाही आहे जाऊ दे तरी पण घेऊ आहे थोडीशी. सो गाईज आता आम्ही पोचतोय थोड्याच वेळात म्हणजे अर्धा तास लागणार आता आम्हाला पोचायला. एक गाडी वेगळ्या रूटने गेली आणि आम्ही वेगळ्या रूटने आलो पण आम्हाला एवढा मस्त रोड भेटला बघा. गाईज आम्ही बॅक साईडने येतोय. Full फ्रंट right साईडने. फुल पळवतोय 100च्या स्पीडला गाडी आहे. गाईज 80 स्कॅम. 80च्या स्पीडला गाडी. हा आम्हाला ते थंब दाखवून गेले काय म्हणतात काय असं असं केलं काय. असं केलं आम्हाला. असं केलं काय. शिवी घालून गेले का असं वाटतंय. त्यांची नवीन प्रकारची शिवी वाटतं. आम्हाला काय समजत नव्हतं. आम्ही गाडी थांबून हा आम्ही गाडी थांबवून माहिती काय झालंय काय टायर पंक्चर आहे का पेट्रोलचं खोललंय काय माहित. आता बोललो तुमचा ड्रायव्हरच बोललोय. हा का त्याला मुतायला आलेलं काय कळत नाही. सर्व का चाललंय. तो जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो लिंगोबाचा डोंगर आहे. कुठं तो लिंगो बघ, तो बाई, बघ. तो कुठं तो आला? काय तो बघ बोल आहे तो लिंगोबाचा डोंगर आहे. नाही 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 काही जाता आम्ही मस्त की एका गावात आलोय आणि हा काय व्ह्यू आहे बघा जबरदस्त मस्त जबरदस्त. सेम आमच्या गावची आठवण आली मला. काल परवाच जाऊन आलोय. अरे तू तर गोरेगावला राहतो इथे मुंबईला आणि बोलतो आठवण. मुंबईचा गोरेगाव नाही येतो. असू दे. मुंबईचा गोरेगाव नाही तो पुण्याचा गोरेगाव आहे आमचा. आता तिकडच्या गोरेगावचं. इथं असतो तर मग गेलोच नसतो कधी गावी. गाईज मी फर्स्ट टाइम आलोय साहेबांसोबत. साहेब विनय साहेबांसोबत आम्ही फर्स्ट टाइम आलोय आम्ही साहेबांसोबत पहिल्यांदा. आणि हा ट्रक मध्येच आलाय स्लो आहे जरा. आणि ते आपण नाही, ओव्हरटेक overtake, करणार आहे. overtake. ओव्हरटेक करून थोडं सक्सेस झालो आहे आम्ही. ओव्हरटेक झालं. ओव्हरटेक करायला आम्ही असं तरी नाही. नवीन खिलाडी आहे मी. हा नवीन खिलाडी येतो. खूप एकदम जुना खेळाडू असून नवीन खेळाडू. हा रोड आहे जबरदस्त आणि आजूबाजूला खूप जंगल बिंगल आहे मस्त आहे की. आता आम्ही दोघा समोरून आलेला आहे. ऑन द वे आम्ही आता. आम्ही गोव्याला पोहोचत आहे आता. वळण आहे. वाळण्याच्या रस्त्यावर आहे. रोड जसा बोलतो तसे आमची बोबडी वळतात. आता हा टर्न आलं का टर्नला आळ्या बोडे बोडे. नदीला पूर आला. पण नदीत नाही कुठं आजूबाजूला जंगल आहे. एखादा वाघ बी उडी मारायला गाडीवर. माकड बसला तर कसं. हा ते पण बरोबर आहे. अशी इथं माकडं बिना बसल्यावर काय उडी चिपटीच्या मारतात? माकड बसली. बिना चिपटीचे माकडं बसले मस्त आहे की. हा गांधीजींचे हेच, बघा. किती माकड आहेत? 5. गांधीची 3 माकडं असतात इथं 5 माकडं बसली. 2 माकडं एक्स्ट्रा वाढली आहेत. तर गाईज आम्ही अशा तऱ्हेने आता रस्ता विसरलेलो आहे. आणि
कोपरोली म्हणतो खोपोली म्हणतोय. हे माणूस बोलला की डोळे बंद करून असं सांगत हा आहे. डोळे उघडे ठेवून पण नीट सांगता येत नाही. असं आता फोनवर फोन चालू आहे बघायचे. हॅलो हॅलो डुलो हॅलो डुलो इकडे टाटा पंच इथं साजन दादांची टाटा पंच. तर आम्ही आता कुठला खोपरोली नाही, खोपोली रे. खोपोली. खोपोली खोपोली का कोपरवली खोपोली. कोपरवली. नाही रे, खोपोली. तर आम्ही आज रस्त्याला आलेलो आता अशा तऱ्हेने. ओय, नुसतं ओरडा, ओय, ओय. आता आम्ही चाललो अशा तऱ्हेने. बरोबर चाललो की नाही चुकीचं सांगता येत नाही. हे विचार 4 मिनिटं दाखवत आहेत. 4 मिनिटं दाखवत. घे तू घे 4 मिनिटं दाखवत आहेत. लोकेशन आले. कुठं आले ठीक आहे आलेलं लोकेशन. रेंज आली आहे अशा प्रकारे. रेंज आलेली अशा तऱ्हेने आणि आम्ही आता अंबानीने चाललेलो आहे. आमच्यावर मेहरबानी केली. नाही विवो आहे माझ्याकडे. विवो विवा विवा तुला VI म्हणायचंय का? तो झालाय बितरला आहे मी आता. 4,000 भरले आहे रिचार्ज साठी. हा वडाफोन आयडिया एकत्र आहेत आणि आम्हाला रेंज भेटली चांगली आता. आणि अनलिमिटेड बघा, टाकला आहे. मी आता रोडला मस्त असं साईडने असं गाव बिव मस्त आहे इथे चांगली जबरदस्त. आम्ही गोरेगाव मध्ये आलो आहे. कुठल्याही कंपनीमध्ये आलेलो आहे आम्ही कुठं आता. इथं आम्ही गोरेगाव मध्ये आलोय. गोरेगाव मध्ये आलेलो आहे. गोरेगाव नाही ट्रेन मध्ये चाललोय आता. पण हे कुत्र नाही रे, गोव्याला आलोय ना भाई. आम्ही गोव्याला चाललोय आता. गाई एडे होतील मध्ये अर्ध्या रस्त्यात ट्रेन कॅन्सल करून गोव्याला चाललो आम्ही आता डायरेक्ट. क्लायमेट वगैरे चांगलं आहे, ऊन बिन नाही म्हणून आम्ही वैतागत नाहीये. नाहीतर वैतागवाडी झाली असते नुसती. तिकडे आता त्याला- सुलावाईन भेटणार आहे आम्हाला. नाही नाशिकला चाललोय काय मग? ठीक आहे चलो भेटते हे पुढे. काही आता आम्ही मिसळ खायला आलेलो इथे. मग काय आवाज येणार नाही आमचा एवढा. सगळे मिसळ खायला बसले होते. काकांची मिसळ खायला आलो. काही आम्ही आनंद काकांची मिसळ खायला आलो. आम्ही टेस्ट बघू आणि तुम्हाला सांगू किती भारी आहे. दोघं हा बोलतो इकडे 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 याला काय दाखवत बघ. खूप फेमस मिसळ आहे. हा असं याचं म्हणणं आहे की खूप फेमस मिसळ आहे. पुण्यापेक्षा फेमस मिसळ आहे का इथं जरा बघूया आम्ही टेस्ट करून. चांगलं आहे. खूप प्रसिद्ध फेमस. कोणती खायला तो पडला. बघा हे पण आहे बघा. अरे हा दिसलेच नाही. हे पण आहे सगळे बघा. इकडची मंडळी पण आहे आपली बघा. ते भरपूर लोक आहे आपले. हे काय असतं? हा हे काय असतं हे काय कळलं नाही आम्हाला अजूनपर्यंत काय ते. लुजर तो लुजर आहे काय बोलत होता. ठीक आहे जाऊ दे या मिसळ खायला चला. काहीच मिसळ आलेली आहे हे बघा. सुंदर अशी मिसळ दिसते एकदम भारी. 5 मिसळ भेटलेल्या आहेत हे बघा. चावलेले पाव आलेले. आता मस्त की आम्ही मिसळ खातो. तुम्हाला दाखवून खाली तर माझ्या पोटात दुखायचं म्हणून मी आता खातो आणि मग बोलतो. ओके गाईज आता आम्ही निघालेलो आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊन मस्त आहे की. आणि त्या आतमध्ये आता टर्न मारतोय आम्ही. बाप्पाला बघायला बघा सुंदर असा रिक्षावाला आलाय मधीच. गोव्याला आलो. गोव्याला आलोय आम्ही आता. हे लयच आतमध्ये आलेले. गोव्याचे रस्ते काय भारी आहे काय. सगळी शेती हा गोव्याचे रस्ते एवढे भारी आहेत की गोव्याची सगळी शेती शेती बघायला. पूर्ण शेती वाडी ताडी माडी. दाढी माडी नाही रे भाई. स्विमिंग पूल दाखव. हे बघा स्विमिंग पूल बघा. चहा सांडलाय बघा खाली इथे. अरे ते कप दाखवायला पाहिजे होता. चहा आमच्याकडे स्पेशल प्रकारचा रेड लेबल बघा. स्पेशल रेड लेबल. सो आता चाललेलो आम्ही मस्त आहे की आईस्क्रीम वगैरे खाऊन. तसं वातावरण खूप छान आहे. निसर्गाच्या ऊन अजिबात नाही. सानिध्यात आलोय. आणि निसर्गाच्या पक्षी बघा. सानिध्यात सॉरी ते पिशव्या लावल्यात तो तर पक्षी बघा. काय अरे फसलो मी. फसला तो फसलाय. गाईज आम्ही आता मस्त की एका ठिकाणी थांबलेलो आहे. खूप सुंदर असा व्ह्यू भेटलेला आहे आम्हाला. एकदम जबरदस्त व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता मला दाखवतो ही बघा ही वर चढली. वाव काय कोणती नदी. हे बघा वाव जबरदस्त एकदम खतरनाक व्ह्यू आहे. खाडी बिडी नाही हा खाडी बोलतो बघा खाडी. हे लय भारी. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. बोटिंग कशी चालते काय. हे बघा या साईडनी पण नदी या साईडनी पण नदी. असं ब्रिज आणि पुढे क्या बात है. सुंदर असा व्ह्यू.
गाईज आम्ही आत्ता आलेलो इथे गणपती बघायला. तुम्ही बघू शकता किती भरपूर मूर्ती आहे बघा. पाठीमध्ये पण आवडावा सगळा बघा तिकडे पण तिकडे दाखव. किती सुंदर असं इथं बघा जबरदस्त. आम्ही इथे आलो अनुष्का कला केंद्र म्हणून इथे बघा इथे अनुष्का कला केंद्र म्हणून ते आलो आम्ही बघायला. आतमध्ये खूप साऱ्या भरपूर मूर्त्या आहेत इथं. मुकुट बोबडे वाळे हे बघा इथं किती सुंदर आहे बघा. मला जबरदस्त आहे ते पूर्ण पेनच्या इथे ते पूर्ण आहे. किती भरपूर मूर्त्या इथं भरपूर आहे. सुंदर अशा मूर्त्या इथं काम चालू आहे. असं जबरदस्त मूर्त्या आहे. गाय तिथे एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना मित्रांनो. जबरदस्त भारी मूर्त्या आहेत. बघा बाहेर पण खूप भारी आहेत एकदम. इथं पण खूप भारी कलरिंग केलेलं सर्व बाहेर असंच आहे. पण खूप भारी मूर्त्या ना असं मन असं चंचल. ही घेऊ ती घेऊ ही बघू ती बघू असं झालं. कलरिंग पेंटिंग डायमंड लावलं तर पब्लिक बोलायला कुठली घेऊन कुठलं सगळीच घेऊन जाऊ का असं वाटतं एकदम. काय बोलायचं भारी आहेत मस्त एकदम. गाईस तुम्हाला आता एक मूर्ती दाखव. हां ती पूर्ण प्रॉपर एवढी जबरदस्त ना. मला खूप आवडली. बाहेर काढली मूर्ती ना तिथे ते तुम्हाला दाखवतो बघा ती मूर्ती. हे बघा काय मूर्ती आहे जबरदस्त. काही अँगलने बघा त्या अँगलने बघा सगळं बघा काय मूर्ती आहे. एक नंबर मूर्ती. एवढी भारी मूर्ती आहे ना जबरदस्त. 2 फुटामध्ये असते ना आम्ही बुक केली आपल्याला. हा भारी मूर्ती आहे. खतरनाक. बघत राहूशी वाटतं नुसतं त्याच्यात एवढी भारी मूर्ती आहे. चलो फायनली गाईज आम्ही आता निघालेलो आहे. खूप गणपती बघितले. बुक झाले. किती झाले बुक? 3च बुक झाले. 3च करायचे होते ॲक्च्युली वाटतं. आता निघालो. खूप वैतागलो आहे तरी. 4 असतात पण एक नाही यावेळेस. हां फायनली गाईज आम्ही आता दिव्याच्या रस्त्याने आलो आणि आता दिव्याच्या रस्त्याला आम्ही दिवे लावून आलो आहे. आता कल्याणच्या रस्त्याला कल्याणी बघायला अरे डेजे जोक मारतो. हा गोव्यावर येते तर आम्ही दिव्याला पोचलो डायरेक्ट. आणि आता डोंबिवली गाठणार आहे आणि आम्ही आता घर पोचणार आहे. खूप मजा आली पण आम्हाला प्रवासात बरं वाटलं एकदम. जरा बरं वाटलं. मी चालू असतो तर मला बरंच वाटलं असतं. मी तनतन केलं असं डोक्यावर बसला असतं कोणाला तरी असं वाटतं. तांडव केला असता मी डोक्यावर बसून असं. बघा पाऊस बघा किती भरलाय बघा. काय झाडी काय डोंगर खूप जास्त पाऊस भरलेला आहे. सरळ घे गाडी. सरळ घे गाडी. सरळ जाऊन वाकडा वळ. स्वतः पोचतो जरा. विनेला सोडून मग आम्ही कल्याणला. सो गाईज आता आम्ही सर्वांना ड्रॉप केलेलं आहे घरी त्यांच्या. म्हणजे त्यांना आपापल्या घरी सोडलेलं आहे. म्हणजे विनय आणि त्याची बायको म्हणजे आता त्यांना सोडलं घरी. आणि ते परत कुठेतरी माटुंग्याला जाणं होते त्यामुळे ते गेले. आणि आम्ही आता चाललो आहे घरी आमच्या परत रिटर्न. इथं त्याला थोडी ट्रॅफिक दिसते थोडीशी. सो आता चाललो आणि ब्लॉग वगैरे इथंच एंड करतो. आणि यायला आवाज किती होत्या गाड्यांचा यार. तर ब्लॉग वगैरे इथंच एंड करतो आता मस्त येते. तो घरी जाऊन काय ब्लॉग वगैरे नाही लय वैतागलेले फुल. सो हा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघा. हा ब्लॉग आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.